नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, कुसुम सोलर योजनेअंतर्गत आपण मागच्या वर्षी अर्ज केला होता किंवा मित्रांनो यावर्षी आपण मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेला होता. तर मित्रांनो, अशा दोन्ही शेतकऱ्यांना जे आहे ते पेमेंट करायचे ऑप्शन आलेले आहे. त्यांचा स्टेटस बघितलं मित्रांनो, तर त्यांना त्यांचं पेमेंट करायचं ऑप्शन आलेलं आहे. मेसेजसुद्धा त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की पेमेंट करावे का नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर का तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्ही बरोबर भरलेला असेल, ज्यामध्ये तुमच्या सातबाऱ्यावर विहीर असेल, त्यानंतर मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे, लाईनीचं कोटेशन नसेल, सर्व अटी आणि शर्ती तुम्ही एकदा वाचून घेतलेले असेल, तर मित्रांनो तुम्हाला हे पेमेंट भरायला काहीच अडचण नाही. तुम्ही पेमेंट भरू शकता. हे पेमेंट जे आहे ते महावितरणकडे जमा राहील मित्रांनो. आणि ज्यावेळेस मित्रांनो कंपनी निवडायचे ऑप्शन होईल, त्यानंतर तुम्हाला कंपनी निवडून तुमचं सोलर जे आहे ते बसून भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हेच पेमेंट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता. कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला mahadiscom.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो बेनिफिशरी सर्व्हिसवरती आपल्याला यायचं आहे. इथे आल्याच्यानंतर खाली 3 नंबरचा ऑप्शन आहे मेक पेमेंट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पेज ओपन होईल. सर्वात अगोदर आपल्याला मित्रांनो बेनिफिशरी आयडी टाकून घ्यायचा आहे, ज्यामध्ये MK ID जर नसेल मित्रांनो कशा प्रकारे काढायचा याचा सुद्धा चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा आणि तुमचा बेनिफिशरी आयडी तुम्ही सर्च करू शकता. आता बेनिफिशरी आयडी टाकून सर्च करायच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये पाहू शकता मित्रांनो बेनिफिशरी आयडी, जिल्हा, त्यानंतर तुमचं बेनिफिशरी नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, संपूर्ण माहिती ओपन होईल. खाली तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन आयडी, तुमचं नाव, त्यानंतर ॲप्लिकेशन डेट, त्यानंतर फी भरायची किती आहे ती संपूर्ण तुम्हाला माहिती येईल. एकूण रक्कम टोटल किती भरायची आहे ती तुम्हाला इथं 3च्या पंपासाठी आहे मित्रांनो. तुम्ही इथं तुमचं बघू शकता. त्यानंतर मित्रांनो खाली आय ॲग्रीवरती तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर पे नाव करा. पे नाव केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुमचं बेनिफिशरी नेम आणि बेनिफिशरी नंबर दाखवले जाईल. पेमेंट किती भरायचं आहे ते पेमेंट तुम्हाला इथे येणार आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल, त्यानंतर कॅश क्रेडिट कार्ड किंवा UPI फोनपेद्वारे तुम्ही इथं करू शकता. जर का तुम्ही UPIचा पर्याय निवडला तर सिलेक्ट वनवरती क्लिक करून UPI किंवा UPI QR क्लिक करा. यानंतर मित्रांनो तुम्ही इथं SBI EPAवरती क्लिक करून जो QR कोड येईल याच्यावरती तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्याच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुम्हाला एक पावती येईल. ती पावती तुम्हाला प्रिंट करून ठेवायची आहे. आणि पुढची जी मित्रांनो तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही पुढं बघू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.